गाईज, मी पूजा आणि आज आपल्या रॉयल ब्लीज हॉलिडेज मध्ये मराठी सिनेसृष्टीतलं एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणजेच वरिष्ठ अभिनेते आदरणीय सुनीलजी गोडबोले सर आलेले आहेत आणि त्यांनी रिसेंटलीच रॉयल ब्लीज सोबत एक छान अशी ट्रिप सुद्धा केलेली आहे. सो आपण सगळे जाणून घेऊयात की त्यांचा अनुभव कसा होता. हॅलो सर, या प्लीज बसा. नमस्कार. वा, नमस्कार सर. नमस्कार. रॉयल ब्लीज हॉलिडेज मध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. आता रिसेंटलीच तुम्ही आमच्यासोबत म्हणजेच रॉयल ब्लीज हॉलिडेज सोबत आता एक ट्रिप केलेली आहे, थायलंडची ट्रिप. तो तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता या ट्रिप बद्दलचा? अरे फारच मस्त होता एक्सपिरियन्स. म्हणजे काय, म्हणजे तेवढ्या करता खरं तर सरांचं अभिनंदन करण्याकरताच मी मुद्दामून इथं ऑफिसमध्ये आलोय की त्या ट्रिप मध्ये जे काही आम्हाला अनुभव आले ते अतिशय उत्कृष्ट सुंदर असे अनुभव आले. म्हणून म्हटलं नाही, आपण स्वतः ऑफिसला जाऊन त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक आहे. म्हणून मी आज इथं आलोय. आणि काय झालं की सरांनी केवळ सिनियर सिटीजन्ससाठी म्हणून ती ट्रिप अरेंज केलेली होती आणि सगळे आम्ही सिनियर सिटीजन्स होतो. पण अक्षरशः तुम्हाला सांगतो की संपूर्ण ट्रिप मध्ये आम्ही सिनियर आहोत असा फील कधी आलाच नाही. आम्ही खूप तरुण आहोत असाच फील आला आम्हाला. कारण तुमची जी म्हणजे योजना आहे ना की घरापासून घरापर्यंत, हे जास्त आवडलं. कारण आम्हाला काय आहे, आम्हाला आमच्यासारख्या सिनियर्सना हे असे सगळे प्रवास करणं, इथनं मुंबईला जा, मुंबईवरनं तिकडं जा वगैरे, हे असे आम्हाला जमत नाही. आणि त्यामुळे तुम्ही जे घरातनं आम्हाला नेलत आणि परत घरात आणून सोडलत, हे आम्हाला खूप बरं वाटलं. ते बँकॉक पटाया अशी ती ट्रिप होती आणि खूप आम्ही ती एन्जॉय केली. कारण सगळी म्हणजे साईट सीन सुद्धा तुम्ही इतके छान पद्धतीनं सगळं दाखवलं आम्हाला आणि त्याच्या माहिती पण दिलीत तुम्ही. काय आम्हाला काय, आम्हाला तिथं जातो आम्ही, पण आम्हाला काही माहिती नसतं की हे काय हे काय हे काय आहे. पण याची सखोल माहिती ही तुम्ही आम्हाला तिथं दिलीत. त्यामुळे आमच्या ज्ञानात सुद्धा थोडी भर पडली ना. सो एकंदरीत प्रवासाचा जो एक्सपिरियन्स होता तुमचा रॉयल ब्लीज सोबतचा, तो कसा होता प्लीज सांगू शकता? अरे मस्तच होता, मस्तच होता. कारण तिथं गेल्यानंतर म्हणजे हॉटेलची व्यवस्था उत्तम प्रतीची आणि हॉटेलच्या तिथंच आम्हाला बस न्यायला यायची. ती बस सुद्धा अतिशय छान होती की जेणेकरून आम्हाला रिलॅक्स असं बसता येत होतं. त्याच्यात प्रवास म्हणजे किती जरी तासाचा प्रवास झाला तरी त्याचा क्षीण येत नव्हता आम्हाला. इतकी रिलॅक्स अशी बस होती ती. तर त्यामुळे प्रवास आमचा खूप खूप चांगले झाले. तिकडचे जे काही प्रवास होते ना बसचे वगैरे, ते अतिशय छान झाले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी आमच्या रॉयल ब्लीजची स्पेशालिटी आहे, फूड. कोणतीही ट्रिप असो, आम्ही इंडियन फूड प्रोव्हाइड करतो. सो तुम्हाला कसं वाटलं एकंदरीत? फूड कसं होतं किंवा सर्व्हिस कशी होती? फूड अतिशय उत्कृष्ट. म्हणजे आम्हाला इंडियन पद्धतीचं असं फूड आम्हाला तिथं गेल्यानंतरही मिळालं. खरं म्हणजे हा विचार आम्ही ट्रिपला जायच्या आधी खरा म्हणजे यांच्याकडे मांडायला हवा होता, तो आम्ही मांडला नव्हता. आम्ही विसरलो होतो मी अक्षरशः. पण तिथे गेल्यानंतर त्यांनी इंडियन फूडची जी व्यवस्था मी बघूनच छान झालो, खरं सांगतो तुम्हाला. त्याच्यात तुम्ही ते जैन पद्धतीचं तेही फूड ठेवलं होतं. बरोबर. म्हणजे सगळे जे आस्वाद इतके छान घेता आले आम्हाला, ते काही प्रॉब्लेम म्हणजे जणू काय आम्ही घरात जसे वावरतोय ना तसेच आम्ही तिकडे वावरत होतो. इतकं म्हणजे आम्ही इतक्या लांब आलोय असा फील कुठेही आम्हाला मिळाला नाही. तर कोरल आयलंडला आपण गेलो होतो आणि कोरल आयलंड मध्ये तुम्ही सगळे घाबरत होतात पॅरासेलिंग करण्यासाठी आणि मी तुम्हाला फोर्स केला होता की पॅरासेलिंग करा म्हणून. आणि तो अनुभव तुमचा कसा होता? तो अनुभव तर म्हणजे पहिल्यांदा असं वाटत होतं की आपल्याला हार्ट अटॅक येतो काय. खरं सांगतो. कारण आधी जे बघितलं ना सगळं, तर ते बघितल्यानंतर घाबरायला झालं होतं पहिल्यांदा. पण म्हटलं काही नाही, आता तुम्ही एवढा आग्रह करताच आहात तर म्हटलं चला एकदा करून बघूया तरी आपण. म्हणून ते डेअरिंग केलं
पण कर्मधर्म संयोगानं परमेश्वराच्या कृपेनं कुठलंही काहीही झालं नाही आणि अतिशय उत्तम ते झालं. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. फारच छान झाले आणि म्हणजे परत परत आता तुमच्या बरोबर ट्रिप करायला हरकत नाही इथपर्यंत मनाची तयारी झालेली आहे. म्हणजे ह्याच्या पुढे सगळ्या साधारणपणे ट्रिप्स ह्या आपण तुमच्या बरोबर करूया असं आम्ही तरी निश्चित केलेलं आहे सगळ्यांनी. म्हणजे आमचा जो संपूर्ण ग्रुप आहे सिनियर सिटीजन्सचा त्या सगळ्यांनी आम्ही ठरवलेलं आहे की आता याच्या पुढे आपण ह्याच म्हणजे रॉयल ब्लिस ट्रॅव्हल्स कंपनी जी आहे तुमची तर त्या ह्याच्यातनच आपण ह्याच्या पुढे टूर करायच्या सगळ्या हे आम्ही नक्की ठरवलेलं आहे. नक्कीच सर, आम्हालाही तुमच्यासोबत पुन्हा एकदा प्रवास करायला नक्की आवडेल. सो तुम्ही नक्की या पुन्हा आणि पुढची ट्रिप लवकर प्लॅन करा. थँक्यू सर. आता पुढच्या ट्रिप केव्हाच्या सांगा पटकन. म्हणजे आम्हाला लगेच यायला बरं. आपण आता मलेशिया, सिंगापूर मलेशियाची टूर करतोय, हे व्हिएतनाम आहे, त्यानंतर दुबईची टूर आपण आता पुन्हा एकदा दुबई टूर करतोय. एक नोव्हेंबर महिन्यामध्ये ओमानची टूर आपण टाकतो आहे आणि ओमानच्या टूर मध्ये सुद्धा आपण जवळपास 9 दिवस आपल्याला अनुभव देतोय. 7 तासाची डेझर्ट सफारी आणि इंडियन फूड जे आपले झालेलंच आहे. तर अशा प्रकारची आपण ते टूर अरेंज करतोय 9 दिवस 8 रात्र ओमान. पण ह्या सुद्धा अशाच आहेत ना घरापासून घरापर्यंत आणि 0 कॅरी मनी. हो बरोबर ते चांगलं आहे. पण आणि माझी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला की जरा आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी कन्सेशन थोडस जर दिलं तर बरं होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण नेहमीच कन्सेशन देतो आणि काही एक्स्ट्रा सुविधा पण देतो की जेणेकरून सिनियर सिटीजन्सला कुठलाही त्रास होऊ नये. जसं की फार दिवसात तुम्ही आता आपण थायलंडला जाऊन आलो पण फार हेक्टिक टूर्स नसतात, अगदी रिलॅक्स टूर्स असतात. कशी म्हणजे 6 दिवस आणि नाही 5 दिवस आणि 6 रात्री अशी होती. नाही 6 दिवस 5 रात्र. 6 दिवस 5 रात्र अशी होती ती. पण तुमच्या हॉटेलची सिलेक्शन खूप छान आहेत बरं का. म्हणजे ज्या हॉटेलमध्ये तुम्ही आम्हाला ठेवता ती हॉटेल्स अतिशय सुंदर आहेत. ते हॉटेल म्हणजे आपण 5 स्टार 3 स्टार वगैरे असं म्हणतो ना त्या टाईपच ती सगळी हॉटेल्स आहेत. म्हणजे कम्फर्टेबल आहे सगळं. आपण जर हॉटेल चूज करताना हा अनुभव लोकांना देतो की जेणेकरून 5 स्टार अनुभव लोकांना यावा. आणि सगळ्यात महत्वाचं सर कुठलंही हॉटेल निवडताना मी हे प्रेफरन्स देतो की तिथे आपल्याला इंडियन ब्रेकफास्ट मिळेल. येस करेक्ट. कारण इंडियन ब्रेकफास्ट हा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. नाही तर पूर्ण दिवस सगळा टायर्ड जातो. ते आपण लक्ष समोर ठेवूनच लोकांना नेहमी हॉटेल सजेस्ट करत असतो. पण छान होतं सगळी व्यवस्था छान होती. सगळं मस्त टूर झालेला आहे. आता पुढच्या टूरची आपण वाट बघूया आणि एकत्र एक टूर करूया. नक्की सर. तुमचं अभिनंदन करण्याकरता आम्ही स्वतः एक हे घेऊन आलेलो आहे. सुनील सरांना तर आमची थायलंड ट्रिप खूपच आवडली. तुम्हालाही जर आमच्यासोबत पुढची ट्रिप बुक करायची असेल किंवा तुमच्या काही क्वेरीज असतील तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.